प्रकरणात अखेर निर्णय झाला, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. अखेर तो निर्णय घेण्यात आला. आता आरोपीला शिक्षा होणार. वकिलाने घेतला सगळ्यात मोठा निर्णय. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होते की या क्रूर नराधमाला त्वरित शिक्षा व्हावी आणि अखेर ही मागणी मान्य झाली. अतिशय वेगाने यावर निर्णय घेतला गेलाय. मग या नराधमाला कोणती शिक्षा झाली आहे? या नराधमाला कधीही शिक्षा होणार आहे? कशा पद्धतीने शिक्षा त्याची अंमलबजावणी होणार आहे? सरकारी वकिलांनी काय माहिती दिली? यावर पीडित कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे? असा काय निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झाले? लोकांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे, कारण आता या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. तर काय निर्णय घेतला गेला, चला जाणून घ्या संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 16 नोव्हेंबर रोजी रविवारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक होता, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता. प्रत्येकाच्या तोडी एकच वाक्य होतं, या नराधमाला शिक्षा द्या. नराधमाला अखेर कोणती कठोर शिक्षा द्या की दुसरा कोणी असं करायचं धाडस करू शकणार नाही. आणि अखेर याला न्याय मिळाला, कारण वकिलांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय, ज्यामुळे या नराधमाला शिक्षा होणार. मग काय हा निर्णय घेतलेला आहे? सरकारी वकिलांनी नेमकं काय सांगितलेलं आहे? कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत? पीडित कुटुंबाचे या न्यायावर काय म्हणणं आलेलं आहे? सगळी सविस्तर माहिती जाणून घेतोय. पहा, जे प्रकरण झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण नेते मंडळी, आमदार, खासदार हे त्या डोंगराळे गावात दाखल झाले होते. तिथे जाऊन कुटुंबाचं सांत्वन देखील केलेलं होतं. त्याचबरोबर आम्ही याला नक्कीच फासावर लटकू अशी मागणी देखील आमदारांनी केली होती. आणि अखेर तो न्याय आता मिळणार आहे, कारण एक असा साक्षीदार, एक असा धक्कादायक पुरावा, एक अशी माहिती समोर आली, त्यामुळे याला शिक्षा होणार. तो निर्णय झालेला आहे. मग तो नेमका निर्णय काय झाला आहे? या प्रकरणात आतापर्यंत काय समोर आलेलं आहे? कशा पद्धतीने निर्णय झालेला आहे? कोणत्या पण त्या पुराव्यामुळे इतक्या कमी वेळात हा निर्णय घेतला गेलेला आहे? कशा पद्धतीने ही सुनावणी झाली? कसं काय इतक्या लवकर हा निर्णय झालेला आहे? सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय. ही घटना घडली होती जवळपास रविवारी. आता या घटनेला जवळजवळ 8 दिवस उलटून गेले आहेत. इतक्या कमी वेळात सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेला फास्ट ट्रॅक न्यायालयावर देखील हा निर्णय घेतलेला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की याचे उच्चस्तरीय चौकशी देखील करून या नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं येईल. आणि कोर्टात हजर केल्यानंतर तिथे काय सरकारी शिक्षा देईल त्याच्या आम्ही बाजूने तयार आहोत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आली होती. सरकारी वकील देखील सांगत होते की या चिमुरडीच्या बाजूने होते. त्याने जो युक्तिवाद केला, त्याने ज्या गोष्टी सांगितल्या, त्यावरून आता याला न्याय मिळणार हे फिक्स झालं. त्याने आता समाज माध्यमाशी बोलताना, न्यूज चॅनलशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे या नराधमाला 100% आता शिक्षा होणार ही फिक्स झालेलं आहे. त्या दिवशी या नराधमाला कोर्टात हजर करायचं, पण कोर्टापुढं जमलेली गर्दी होती. या गर्दीमुळे याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नराधमाची कोर्टामध्ये या ठिकाणी त्याला हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारी वकिलांनी एक मुलाखत दिली, पण त्यानंतर समस्त वकील व इतर प्रशासनाने देखील एक सगळ्यात मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे नराधमाला आता फाशी होणार हे शक्य झाले. आता कोणता तो पुरावा सापडला, कोणते साक्षीदार समोर आले, कशा पद्धतीने कॅमेऱ्याचे फुटेज समोर आले, आईने काय सत्य सांगितलं, पीडित कुटुंबाचं काय म्हणणं आलं, कशा पद्धतीने शिक्षा होणार, कधी होणार, आता सगळं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. आता पाहायला गेलं तर 16 नोव्हेंबर रोजी तो प्रकार घडला होता. त्यावेळेस एका घराच्या बाहेर खेळणारी एक चिमुकली मुलगी, जिचं वय 3.5 वर्ष, एका नराधमाने अपहरण करून उचलून नेलं होतं. आणि उचलून नेल्यानंतर त्याच्यावर अत्याचार देखील केला होता आणि त्याचा निर्घृण खून देखील केला होता. आता त्यानंतर जे घडलं कोणालाच माहीत नव्हतं. तोच एक पुरावा आता सापडलेला आहे, कारण की या नराधमाच्या आईने जे सांगितलं ते ऐकून आता संपूर्ण पोलिसाच्या पायाखालची जमीन सरकलेलं आहे. आई म्हणाली की हा नराधम कोणी दुसरा नव्हता, तर हा आमच्याच ओळखीचा होता. हा बांधकाम मजूर होता आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून अनाथ म्हणून वाढत होता. त्याला आईवडील नव्हते आणि हा आमच्या ओळखीचा देखील होता. बऱ्याच वेळा त्याला घरून जेवण देखील दिलं जायचं, असे मीडिया रिपोर्टमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा नराधम ओळखीचा होता. कदाचित ही चिमुरडी त्याला कदाचित काका, दादा असे देखील म्हणत असेल, पण तिच्या घरच्यांना किंवा तिच्या चिमुरडीला वाटलं नव्हतं की त्या सापाला दूध पाजत आहेत. अखेर हे प्रकरण उघड होत असतानाच या प्रकरणावर निर्णय सुरू होता आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक पद्धतीने निर्णय घेणं सुरू होतं. त्यातच संपूर्ण जे महाराष्ट्रातले वकील लॉबी आहे, वकील संघटना आहे, त्यांनी देखील मोठा निर्णय घेतल्यामुळे आता संपूर्ण याची आरोपीची जी शिक्षा होती ती आता शिक्षेचा आता कालांकाळ आहे तो देखील आता जवळ आलेला आहे. अखेर या चिमुरडीला न्याय मिळायला सुरुवात झालेली आहे. हा निर्णय आता अंमलात आणण्यासाठी प्रशासनाकडून नेमकं काय हालचाली सुरू झाल्या, किती दिवसात त्याची फाशी तारीख घोषित होणार, पीडित कुटुंबाची काय त्या ठिकाणी प्रक्रिया आलेली आहे. बघा, अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. काय पुरावे समोर आले आहेत तर बघा, त्यावेळेस ही कस्टडी कोर्टामध्ये याला हजर करण्यात आलं होतं. जो युक्तिवाद झाला किंवा तिथे ज्या प्रकारची सुनावणी झाली त्या
सुनावणीमध्ये सरकारी वकिलाने असं सांगितले की पोलीस कोठडी आम्ही वाढवून दिलेली आहे, पण ती वाढवून देत असतानाच त्यांनी काही 2 महत्त्वाचे मुद्दे जे आज सांगितलेत ते असे होते की याला साथीदार होता का, हा दुसरा कोणी गुन्हेगार होता, हे करत असताना त्याला कोणी मदत केली का याची देखील तपासणी आता या ठिकाणी सुरू आहे. कोणी साक्षीदार आहे का, हे सगळं प्रकरण स्वतःच्या डोळ्याने कोणी पाहिलं आहे का याची देखील तपास सुरू आहे. याचे पुरावे देखील कुठले सूक्ष्म पुरावे तपासले जाणार आहेत याचा देखील तपास सुरू होता. आणि अखेर या प्रकरणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची बातमी आज समोर आलेली आहे. अखेर या नराधमाच्या बाबतीत संपूर्ण वकिलांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जी चिमुरडे आहे किंवा ही जी मुलगी पीडित मुलगी आहे त्याच्याकडून लढण्यासाठी सरकारी वकील देखील दिलेला आहे. आता कुठल्याही संविधानानुसार आरोपी कसाही जरी असला तरी त्याला वकील करण्याचा अधिकार असतो. मग आता वकील करण्याचा अधिकार आहे म्हटल्यावर त्याने देखील वकील केला तर तो वकिली युक्तिवाद करतील आणि दोन्ही वकिलामध्ये जो त्या ठिकाणी निर्णय होईल, जो युक्तिवाद होईल त्यानुसार त्याला शिक्षा मिळेल. पण एक असा निर्णय घेण्यात आला आहे की असा त्वरित निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे त्याची शिक्षा आता 100% होणार. आसपासचे जे वकील आहेत मालेगाव तालुक्यातले असतील, नाशिक तालुक्यातले असतील, इतर तालुक्यातले असतील, ज्या वकिलांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे ज्यामुळे याला फाशी होणार. मग नेमका तो कोणता पुरावा होता, कशा पद्धतीने साक्षीदार समोर आलेला आहे, काय माहिती समोर आले, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, सरकारनं स्वतः मुख्यमंत्री ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्यांनी देखील, स्थानिक आमदार होते त्यांनी देखील निवेदनपत्र स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवा असं आव्हान देखील त्यांनी केलेलं होतं. आणि अखेर स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील याची प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण जे फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालण्याची जी घोषणा आहे त्यांनी देखील केलेली आहे. आणि आता एक निर्णय घेतला होता, अखेर त्याचं निर्णयाचं एक पाकिट बनवून देखील या प्रकरणावर निर्णय झालेला आहे. आता काय निर्णय झाला, कोणती सजा झाली त्या ठिकाणी होणार आहे, काय होणार आहे, कशा पद्धतीने पुरावे समोर आले आहे, साक्षीदार कशा पद्धतीने आला आहे, काय समोर आलेलं आहे. तर बघा, यात सगळ्यात महत्त्वाची घडामोड जी घडली आहे जे म्हणजे नाशिक मालेगाव याच्यामधील जे वकील आहेत तर त्या वकिलांना असं ठरलं आहे की या वकीलपत्र कोणी घ्यायचं नाही, याला वकील मिळणार नाही, याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण जे वकील आहेत, संघटना आहेत तर त्याने तो निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयामुळे नराधमाला आता वकील मिळणार नाही. आणि त्या ठिकाणी समजलेलं आहे की याला वकीलच बाजू मिळणार नसेल तर कोर्टामध्ये मांडणार कोण, आणि कोर्टामध्ये बाजू मारली गेली नाही तर नक्कीच याला फाशीची किंवा त्याहूनही एखादी कठोर शिक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारची चर्चा आता संपूर्ण लोकांमध्ये होत आहे. खरंच हा वकिलाने घेतलेला निर्णय देखील चांगल्या पद्धतीचा आहे आणि वकील संघटनेने घेतलेला जो निर्णय आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे या नराधमाला आता शिक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा देखील झालेला आहे. तसेच जी चिमुरडी आहे किंवा जी पीडित कुटुंब आहे, जे कुटुंब आहेत त्यांना देखील आता हा न्याय मिळायला सुरुवात झालेला असं म्हणावं लागेल. आणि बघ, आता येणाऱ्या काळात याच्यामध्ये आणखीन जास्त अपडेट आपल्याला चॅनलवरती भेटणार आहे. आणि असेच माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. असेच आपले जे महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या घडामोडी घडतात ते आपल्या चॅनलला सगळ्यात अगोदर मिळतील. आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.